सगळ्यांना सप्रेम नमस्कार. माझे नाव रुद्रांश संजय गायकवाड आहे आणि मी श्री चैतन्य ई टेक्नो स्कूलमधून आहे. आमचं प्रोजेक्टचे नाव आहे टेस्ला सिटी. जसं की तुम्हाला माहीतच असेल कारण की आपला भारत देशमध्ये खूप जास्त जनसंख्या होते. गावाचे लोक शहरात राहायला जातात का? कारण की त्यांना गावामध्ये चांगला रोजगार नाही भेटत आहे आणि गावामध्ये खूप ह्याच्या सेक्टर्समध्ये ॲडव्हान्समेंट नाही आहेत. जसे की अजून एक मुद्दा आम्ही उचलला त्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक फार्मिंग. ह्याच्यामध्ये काय असतं करून की तुम्ही आता बघताय करून की फार्मिंगमध्ये खूप जास्त फर्टिलायझर्स वापरतात कम्पेअर टू मॅन्युअल, जे की चुकीचं आहे. का? कारण की फर्टिलायझर्स आणि जे केमिकल्स असतात ना त्याच्यानी आपल्या अंगाला आणि आपल्याला खूप जास्त दुष्परिणाम होतात. कॅन्सरचे पेशंट पण जास्त ह्याच्यामुळेच वाढतात. कारण की जे फळ आपण खातो किंवा जे आपण व्हेजिटेबल्स खातो त्याच्यामध्ये केमिकल्स वगैरे मिळलेले असतात. त्याच्याने की कॅन्सर खूप वाढतं. मग ह्याला सोडवण्यासाठी आम्ही काय केलं आहे कारण की ही जी सिटी आहे आमची जी की विलेजच्या जवळची असेल, ह्याच्यामध्ये जे वेस्ट मॅनेजमेंट युनिट असतं ते काय करेल, पहिले जे ह्युमन फिसिस म्हणजे जे आपल्या अंगातलं जे वेस्ट येतं त्याला काय करेल एका युनिटमध्ये चेंबरमध्ये त्याला स्टोअर करणार आणि नंतर त्याच्यामध्ये लाईम वॉटर ॲड करून त्याला फर्मेंट करायला सोडतील 100 ते 120 दिवसापर्यंत. त्याच्याने काय होईल, जे कॉम्प्लेक्स सबस्टन्स आहेत जसे की गोळ्या, औषधं, फार्मेटिकल मेडिसिन्स किंवा जे हेवी मेटल्स आहेत ते ब्रेकडाऊन होतील आणि सिम्पलर कंपाऊंड्समध्ये, जे की नंतरनी प्लांट्स वापरू शकतात. ह्याच्यानी 2 फायदे आहेत. एक, जे सिटी आहे आपल्या त्याचा जो वेस्ट आहे तो पण आपण रियूज वापरतो कुठेतरी. आणि दुसरा, जे शेत आहे किंवा जे खेत 100 एकरचं शेत आहे त्याच्यासाठी मॅन्युअर म्हणजे कावडंग किंवा गोबरांना खूप अवघड आहे इतक्या मोठ्या शेतासाठी, पण आपण ते वापरू शकतो. कारण की जे ह्युमन फिसिस आहे, आपली या सिटीमध्ये खूप जास्त आहे, ती आपण इथे वापरू शकतो. दुसरं आहे इथे बायोगॅस रिॲक्टर. म्हणजे जे आपले असते प्राण्याची किंवा ह्युमन फिसिस, ॲनिमल फिसिस, ह्याला आम्ही एका चेंबरमध्ये टाकणार. त्याच्यामध्ये ईस्ट किंवा काही फर्मेंट व्हायला ठेवणार. त्याच्याने की काय होईल, गॅस रिलीज होते. ती गॅसला आपण जर स्टोअर केलं आणि त्याला आपण नंतरनी आग लावण्यासाठी वापरू शकतो. ती आग आपण खूप साऱ्या सेक्टर्स म्हणजे ती गॅस आपण खूप साऱ्या सेक्टर्समध्ये वापरू शकतो आग लावण्यासाठी. एक सेक्टर आहे वॉटर प्युरिफिकेशन युनिट. याच्यामध्ये काय असतं कारण की जे पाणी आहे त्याला भापवतात आणि त्याला कंडेन्स करतात. म्हणजे त्याच्याने की आपल्याला डिस्टिल्ड वॉटर भेटतं. ते डिस्टिल्ड वॉटर आपण बॅटरीज, इन्व्हर्टर्स ह्याच्यामध्ये वापरू शकतो. त्याच्यामध्ये आपण थोडेसे मिनरल्स ॲड करून ते आपण शेतीमध्ये आणि पिण्यासाठी पण वापरू शकतो. आता मी माईक माझ्या साथीदार मानसला देतो. प्लीज कंटिन्यू. तर हे जे आहे हे आमचं ट्रान्समिशन लाईन सिस्टम आहे. तर हे प्रोजेक्ट मेनली काय करतं, ह्या ट्रान्समिशन लाईनमधनं फॉल्ट शोधतं. आता जसं की तुम्ही बघू शकता, हे जे आहे आमचं डायरेक्ट 240 वोल्टचं बाहेरून सप्लाय येतं. म्हणजे जे मेन लाईन आहे त्याच्यातनं सप्लाय येतं. हे रिलेज काय करतात, त्याला 12 वोल्टमध्ये कन्वर्ट करून त्याला सिरकटला देतात. तर हे जे आहे ना, हे आमचं ट्रान्समिशन लाईन सिस्टम आहे. हे जर आपण लाईन टू लाईन जर कनेक्ट केलं तर ह्यातनं बजर सुरू होऊन जाईल, बीप व्हायला. आणि आमच्या LCDवरती आणि ॲपवरती दिसेल की किती डिस्टन्सला काय फॉल्ट आलेलं आहे. आणि जे इकडचे याच्यामध्ये अजून 2-3 फॉल्ट आहेत जे आपण बघू शकतो. म्हणजे जर वायर जर चुकून ग्राउंडला टच झाली तर सर्किट कंप्लीट झाल्यामुळे पण ॲपवरती आम्हाला दिसेल की किती डिस्टन्सला कोणचं फॉल्ट झालेलं आहे आणि टाईपचं फॉल्ट काय. अजून एक फॉल्ट आहे, जर वायर्स जर म्हणजे इथूनच निघाल्या आणि जर जमिनीला टच पण आहे तर जे आमचे रजिस्टर आहेत ते डिटेक्ट करून आर्डिनोला सिग्नल पाठवतील रिले थ्रू. तर आमचा आर्डिनो जे आहे ते आम्हाला ॲपवरती वगैरे दाखवू शकतो की काय फॉल्ट झालेलं आहे. तर ॲपवरती दाखवण्यासाठी आम्ही ESP वायफाय मॉड्यूल यूज केलेलं आहे, ESP32, आणि GPS मॉड्यूल यूज केलेलं आहे. GPS मॉड्यूल आम्हाला ॲक्युरेट रीडिंग दाखवेन की किती किलोमीटरवरती काय एरर झालेलं आहे. आणि जो आमचा वायफाय मॉड्यूल आहे तो आम्हाला ॲपला कम्युनिकेट करण्यासाठी म्हणजे सॅटेलाईटला सिग्नल पाठवून आमच्या ॲपला कम्युनिकेट करण्यासाठी आम्हाला हेल्प करेल. हे जे आमचं ट्रान्समिशन लाईन प्रोजेक्ट आहे याचा मेन मोठं हेच आहे, जे शहरी भागामध्ये जे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे जे ॲक्सिडेंट होतात त्याला कमी करणं आणि लोकांमध्ये अवेअरनेस पाठवणं की ह्या एरियामध्ये हे असं ॲक्सिडेंट वगैरे झालेलं आहे, तर म्हणजे लोक तिथे जाणं प्रिव्हेंट करतील. तर आता मी माझा माईक माझ्या दुसऱ्या साथीदाराला देतो, प्रज्वल. तर मी आता लाईन शॉर्ट केली तर हे दाखवणार इथे, हे आता इथे दाखवत आहे आणि मग नंतर हे आता ॲपवर पण असंच दाखवणार सेम. तर हे आता कनेक्ट झालेलं आहे. इकडे सगळं रजिस्टरमध्ये हर एका लाईनमध्ये असं सिस्टम आहे. तर ह्याला मी शॉर्ट केलं तर मध्ये हे दाखवणार आपल्याला करंट पास होतं, दिसणार आपल्याला की ते कुठे फॉल्ट आहे. त्यानंतर हा आपला ॲग्रिकल्चर सिस्टम आहे. याच्यामध्ये आपण जेव्हा समजा आता पाणी आपण जेव्हा ॲग्रिकल्चर सिस्टममध्ये काय होतं की ना समजा आता शेत आहे, आम्ही ड्रिप सिस्टम असं यूज करणार, त्याच्यामध्ये पाणी जाणार त्याच्यातून
होल असणार बाजूला. मग त्याच्यामध्ये काय होणार की जेव्हा आपण माती ओली होणार तर खाली हे शॉर्ट होणार इथे, हे चालू होणार इकडे माती शॉर्ट होणार ते इकडे वॉटर पंपमधून शॉर्ट झाला ना, मग वॉटर पंपमधून पाणी येणं बंद राहणार. ही आम्ही यूज केलं आहे. हे काय यूज केलं कारण की आता बऱ्याचदा बघू शकतो की आपण फार्मर लोक कधी लांब गेले कुठे तर काय होतं की पाणी कंटिन्यूस वाहतं आणि पाणी वेस्ट होतं. त्यामुळं आम्ही काय केलं की जेव्हा आता ओला होणार ना माती, जेव्हा पाणी हे होऊन जाईल ना, मग त्या शॉर्ट होऊन बंद होणार. आणि हा जो आपला सर्किट मॉडेल आहे हे आपण मोठ्या ह्याच्यात सुद्धा यूज करू शकतो. हे आपण जे बाहेर टावर्स लावलेत ना त्याच्यामध्ये सुद्धा याचा खूप यूज होऊ शकतो. फक्त आपल्याला हे करावं लागणार, थोडे चेंजेस करून होऊन जाणार. हर याच्यातल्या पण गोष्टी भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण एक रिले आहेत, रिलेमध्ये पण व्होल्टेज मॅक्स असतो त्याच्यानुसार आपण ते चालू करू शकतो. थँक्यू.